हाय एव्हरीवन. तर आज आहे माझ्या लाडूबाईचा बर्थडे आणि बर्थडेसाठी कॅडबरी स्वतःच मागायली, मम्मी मला बर्थडेला तू कॅडबरी दे, म्हणून मी अगोदरच आणून ठेवली आणि मस्त अशी विश केली 12 वाजता. तर हे आहे नेक्स्ट मॉर्निंग. मग मस्त सकाळी उठली, अशी फ्रेश वगैरे झाली, थोडीशी स्किन केअर केली आणि बड्डे गर्ल पण बघा आज बड्डे आहे म्हणून एवढी उत्सुकता वाढली काय सांगायचे. लवकर उठून बसली, रोज उठवायला लागतं आणि आज स्वतःच उठून बसली आणि मम्मा असं तसं म्हणत होती. आणि मग लगेच मी खाली आली आणि अशी मस्त देवपूजा केली. पहिली देवपूजा आपली असती, छानपैकी अशी देवपूजा वगैरे करून घेतली की मग घर प्रसन्न असं मला वाटतं, नाही का. तर मग चला, तर आता गावाकडे आराम वगैरे करून झालं, आता आपल्याला इथं कोण खायला नाही देणार. तर बड्डे गर्लची फरमाईश होती पुलाव टिफिनला. बड्डे गर्ल म्हटल्यावर तिच्या आवडीचंच नाही का द्यायला लागणार आज. मग चला लगेच घेतले मटर सोलायला आणि पटापटा लागले पुलाव करायला. तर चला असं मस्त मटर शिलून घेतले आणि करायचा होता पुलाव छानपैकी. तर बड्डे दिवशी पोरांच्या मर्जीचं चालतं, नाही का. तर चला मग असं मस्त, मग इकडं बघा मस्त पुलाव वगैरे केला, फोडणी टाकली आणि मग फोडणी टाकून शिजसपर्यंत म्हटलं चला आपण थोडंसं खाऊन घेऊया, कारण की माझं वजन खूप वाढले, खूप म्हणजे खूपच वाढले, काय करू काय कळतच नाही आहे. तर जाऊ द्या म्हटलं, सकाळी सकाळी आता मॉर्निंगला हेच खाणार आहे मी, थोडे दिवस किती दिवस खाते माहिती नाही. मग लगेच तिकडे भात शिजला आणि लगेच आहू जेवायला येणार होते, मग त्यांच्यासाठी लगेच टाकली भेंडी केली आणि इकडे बघा बड्डे गर्ल असा लुक केला स्कूलमध्ये जायला. तर आज युनिफॉर्म नसतो काय नसतो, तर पोरं खुश होते, नाही का. मग ती अशी मस्त तयार झाली आणि स्कूलमध्ये न्यायला बघा चॉकलेट. तर काय आजकालच्या पोरांचं नशीब आहे ना, आपल्याला काय भेटायचं नाही ना, काय नाही. तर चला, त्यांचं नशीब चांगलं आहे. तर मग मस्त असं दिलं फुलं पण टिफिनला, फेवरेट दिला ना, काय माहिती भात खूप म्हणजे खूपच जास्त आवडतो तिला. मग तिचं आवरून दिलं, लगेच आहो येणार होते जेवायला, लगेच घेतल्या अशा मस्त भाकरी करून आणि एक साईडला भेंडी. तर बघा असं झालेलं स्वयंपाक वगैरे झाला आणि मग मी मस्त असं एक नारळ पाणी पिलं. तर म्हटलं ना मी थोडंसं आता वजन कमी करणार आहे, काय माहिती होते की नाही. तर जाऊन द्या. मग आहो आले तेवढ्या जेवायला, मग त्यांना असं मस्त जेवायला दिलं आणि त्यांना पण नादाला लावले कार्यक्रमच्या, ते माझ्यासोबत बघतात. मग त्यांना म्हटलं भाजी ना आवडली असेल म्हणून लगेच इकडे दिलं ऑमलेट बनवून.